नमस्कार, वेलकम टू सुगरण कट्टा। मी शेफ पूजा बोडके। फ्रेंड्स, आज मी तुम्हाला अगदी झटपट अशी रस्सेवाली आलू भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। घराघरात बटाटा तर हा असतो, त्यामुळे एनी टाइम जर भाजी तुम्हाला काय करावी सुचत नसेल तर अशा पद्धतीची रस्सेवाली बटाट्याची भाजी करू शकता। ही पुरी भाजी बरोबर तर खूपच छान लागते, मग पुरी नसेल तर अगदी फुलके किंवा चपाती बरोबरही छानच लागते। चला तर मग बघूया काय काय साहित्य आहे। तर इथे रस्सेवाल्या आलूसाठी बटाटे घेतलेले आहेत। साधारण हे 5 बटाटे आहेत, एक पाव किलो ते 300 ग्रामच्या आसपास। त्यानंतर इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे, ठेचलेला साधारण एक 8-10 लसणाच्या पाकळ्या आहेत, कोथिंबीर आहे। मसाले मात्र बऱ्यापैकी आहेत, कारण ह्यामध्ये दुसरं काही आपण टाकत नाही, जसं की कांदा नाही आहे, टोमॅटो नाही आहे। त्यामुळे इथे धणे पावडर आहे 1 टेबलस्पून, गरम मसाला आहे 1 टीस्पून, ही कसुरी मेथी आहे 1 टीस्पून, चाट मसाला 1 टीस्पून, हिंग 1/4 टीस्पून, हे आहे जिरा पावडर, ही भाजलेली जिरा पावडर आहे 1 टीस्पून, लाल तिखट 1 टेबलस्पून, हळद पाव टीस्पून आणि मीठ आहे चवीनुसार। साधारण हे 1 टीस्पूनच्या आसपास जाते, तरी तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। यामध्ये सगळ्या मसाल्यांमुळे इतकी चटपटीत असं होणार, स्पेशली चाट मसाला आहे, कसुरी मेथी आहे, भाजलेले जिरा पावडर आहे, त्यामुळे ह्याची टेस्ट अगदी डिफरंट होऊन जाते। चला तर मग आपण कृतीला स्टार्ट करूया। तर इथे कढई छान गरम झालेली आहे, तर मी तेल टाकून घेते। हे सनफ्लॉवर ऑइल आहे। स्पेशली महाराष्ट्रात लग्नांमध्ये वगैरे अशी पद्धतीची रस्सा भाजी नसते। नॉर्थ इंडियन किंवा पंजाबी त्या साईडला जर तुम्ही जाल तर लग्नांमध्ये अशा पद्धतीची रस्सेवाली आलू भाजी असते। तर त्यावेळेला तुम्ही हवं तर मोहरीचं तेल सुद्धा वापरू शकता, तेही चवीला खूप छान लागते। यामध्ये एक इन्ग्रेडियंट होता जो मी सांगायचा विसरलेली, तो म्हणजे 1 टीस्पून जिरा, जिरं छान तडतडू द्यायचं। त्यानंतर यामध्ये कढीपत्ता, ठेचलेला लसूण ॲड करायचं। लसूण हलका लालसर व्हायला लागलेला आहे। आता तुम्ही हे सर्व जे मसाले आहेत हे यात ॲड करायचे आहे, पण हे ॲड करण्याआधी साईडला ग्लासामध्ये थोडंसं पाणी घ्या आणि हे जसे मसाले आपण टाकतो त्यासोबत लगेच साधारण 1 टेबलस्पून सारखं पाणी टाका, म्हणजे मसाले जळणार नाही, नाहीतर होईल काय, फ्लेम आपली खूप मोठी असते, तेल व्यवस्थित तापलेलं आहे त्यामुळे हे मसाले लगेच जळतील। बघू शकता अशा पद्धतीने तर 1 टेबलस्पून करून मी 2-3 वेळा पाणी टाकणार आहे, जेणेकरून मसाले तर व्यवस्थित शिजायला हवे पण जराही जळता कामा नये। बघा मसाल्यांवरती छान तेल आलं आहे, तरी सुद्धा पुन्हा मी 1 टेबलस्पून सारखं पाणी टाकते। एकत्र पाणी टाकू नका, 1 टेबलस्पून करूनच पाणी टाकायचे, साधारण 2 ते 3 वेळा। बघू शकता किती छान अशी मस्त तेल सुटलेलं आहे, मसाला व्यवस्थित शिजला आहे आणि पाणी टाकून शिजवल्यामुळे त्याचा रंगही व्यवस्थित राहिलेला आहे। आता ह्यामध्ये मी हे जे बटाटे होते हे कुठेही न कापता असे फक्त हाताने स्मॅश करून टाका, थोडेसे ओबडधोबड आणि स्मॅशी असेच हवेत मला, काही मोठे पीस काही अगदी स्मॅशी, तरच त्या रश्श्याला चव येणार आहे। अशा पद्धतीचे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते।
आत्ताच ही इतकी सुंदर दिसते आणि जो काही सुगंध सुटलेला आहे, तुम्हाला जराही कांदा किंवा टोमॅटोची उणीव भासणार नाही आणि अगदी साधी सोपी आहे तशी तर, त्यामुळे तुम्ही कधीही करू शकता. आता साधारण 1 ग्लास इतके पाणी टाकते. रस्सा भाजी आहे तर रस्सा हा दिसलाही पाहिजे, कळलाही पाहिजे. आता साधारण ह्याला झाकण ठेवून मी 3 ते 4 मिनिट छान वाफ काढते. बटाटे तर तसे शिजलेलेच आहेत, फक्त ह्याला एक छान रस्स्याला पूर्ण चव उतरली पाहिजे मसाल्यांची, म्हणून झाकून आपण ठेवतो. मस्त असा रस्सा झालेला आहे, बघू शकता. हे तुम्हाला गरम गरम फुलके चपाती बरोबर चांगली लागतेच लागते. पण जर पुऱ्या असतील तर हा सोने पे सुहागा. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि रेडी झालेली आहे. हे तुम्ही टिफिनला देऊ शकता, नाश्त्याला करू शकता किंवा कुठल्या तुम्ही फंक्शनला सुद्धा अशा पद्धतीची रस्सेवाले आलूची सब्जी किंवा रस्सेवाली बटाट्याची भाजी करू शकता. तर फ्रेंड्स, ही जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब शेजारी एक बेल आयकॉन असेल, तोही प्रेस करा, म्हणजे माझ्या ऑल अपकमिंग व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. बाय.